मी आले आहे इथे कोकणात आमच्या गावी म्हणजेच असरोंडीला। हे आमचं छानसं घर, ही मी छान छान जेवले सकाळी अगदी म्हणजे पहाटे 3:30 वाजता उठून 5:30ची ट्रेन पकडून वंदे भारत पकडून इथे आम्ही 1ला कणकवलीमध्ये हजर होतो। 2 वाजता आमच्या घरात होतो। सुंदर जेवण झालेलं आहे, मस्त गप्पा झालेल्या आहेत आणि आता हा गणपती सोहळा आमच्या घरातला तुम्हाला बघायला मिळणार आहे। छान गणपतीचं दर्शन घेऊया, संध्याकाळी भजन आहे, छान छान जेवण बनणार आहे। खूप जेवले त्यामुळे मस्त झोप येते थोडीशी। आता बाळ पण फ्रेश होत आहेत, थोडी रुळत आहेत आणि मज्जा मस्ती करणार आहोत। तर स्टे ट्यून्ड, बघा आम्ही काय काय धमाल मस्ती करतोय ते। की बरेच दिवस व्लॉग केलेला नव्हता, तर गणपती बाप्पाच्या निमित्ताने हा एक व्लॉग बनतोय, तो क्यों नाही। 4:15ला आम्ही दादर स्टेशनला पोचलो। ट्रेनची वाट बघत होतो, डब्बा कुठे येणार ते सगळं बघत होतो। 5:35ची वेळ होती वंदे भारतची आणि डॉट 5:35ला गाडी स्टेशनवर पोहोचली। आतमध्ये बसून मस्त निसर्गरम्य दृश्यांची आम्ही मज्जा घेत होतो। तुम्ही सुद्धा घ्या। या व्हिडिओमध्ये मी जरा बडबड कमीच करणार आहे, सो दॅट तुम्ही निसर्गाचं सौंदर्य अनुभवू शकता। कणकवलीला पोचायची इतकी घाई होती की राजापूर रोडपासूनच आम्ही सामान वगैरे जमा करायला सुरुवात केली आणि सेटल झालो। पण जसं तुम्ही तयारी करता तसं स्टेशन अजून पुढे पळत असतं। कुठे आला? आपण स्वतः व्लॉग करत असलो की आपण कमीत कमी फ्रेंड्समध्ये असतो, हे मला लक्षात आलेलं आहे। कुठे जायचं आहे? आता माझ्या एका भावाला तुम्ही भेटलात बबलूला, आता अजून एका भावाला भेटला। नादात मी हरवले, थांबा 1 मिनिट, कुठे गेले? हा दिसले। आम्ही पोहोचलेलो आहोत कणकवलीमध्ये आणि ऑलरेडी रात्रीच्या जेवणाच्या गप्पा सुरू झाल्या आणि रात्रीच्या जेवणाच्या गप्पांमुळे आता भूक लागली आहे। कणकवली ते असरोंडी साधारण 15 मिनिटांचं अंतर आम्ही कारने पार करत होतो। कणकवलीमध्ये काकांचं घर आहे, पण मूळ गणपती आमच्या मूळ गावात असतो असरोंडीला। ते घर आता छान तुम्हाला बघायला मिळणार आहे। आणि बरोबर 2 वाजता आम्ही पोचलो आमच्या घरी। कसं वाटतंय आमचं हे सुंदरसं घर? जेवण झालेलं आहे, मस्त गप्पा झालेल्या आहेत आणि आता हा गणपती सोहळा आमच्या घरातला तुम्हाला बघायला मिळणार आहे। छान गणपतीचं दर्शन घेऊया, संध्याकाळी भजन आहे, छान छान जेवण बनणार आहे। खूप जेवले त्यामुळे मस्त
झोप येते थोडीशी. आता बाळं पण फ्रेश होत आहेत, थोडी रुळत आहेत आणि मज्जा मस्ती करणार आहोत. तर स्टे ट्यून्ड. बघा आम्ही काय काय धमाल मस्ती करतोय ते आमच्या फॅमिलीला तुम्हाला बघायला मिळेल, नातेवाईकांना भेटता येईल. आम्ही घरात छोटे मोठे जे काही रीती आणि भाती पाळतो त्या तुम्हाला बघायला मिळतील. हे आमचं सुंदरसं घर आणि आता आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया. भाग्यश्री भाग्यश्री जेवण उत्तम, मम्मा जेवण भारी. अशा प्रकारे कोकणातला माझा पहिला दिवस छानरित्या संपला. आता उद्याची नवीन सकाळ, नवीन तयारी. लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट.